ह्या लोकांशिवाय कोण हा आपल्या मागे उभं राहणार हो? अजून नाईला झाला म्हणून जुळवून घेतोय. तुम्हाला आज खूप काम आहेत ना, प्लीज मला थोडीशी हेल्प करू द्या ना तुम्हाला. नाही नाही, मी कोणाला तरी सांगतो ना बंधू. अहो दादा, तुम्ही कोणाला तरी सांगणारच ना, मग ती कामं मी केली तर काय हरकत आहे. ह्या मेघनाक शहरातली रीती गावात आणूची लय हौस ना, पण मी तसा होप देणार नाही. चला सगळे तयार झाले हो हो हो. हो झाली आहे. वर आणि त्यांचे आई वडील तुम्ही इथे बसा. चला दादा, वहिनी, निशिगंधा, दादा इकडे बसा. वहिनी तिकडे, निशिगंधा तिकडे. स्त्रियाने स्वतःला हळद कुंकू लावून घ्या. पुरुषाने गंधर्वा यशस्करम बलवंतम प्रभूतम तम. चिणू, हा आता मुलाच्या आईने मुलीची ओटी भरायची आहे. आता तिच्या हातात हा साखरेचा पुडा द्या. आता मुलाला तुम्ही साखरेचा पुडा द्या. आता दोन्ही कुटुंबाने एकमेकांना पेढा भरवा.
माझी सौका निशिगंधा आणि चिरंजीव नीरज, आजपासून तुम्ही एकमेकांचे वाग्दत्त नवरा बायको आहात. म्हणजेच एकमेकांशी लग्न करण्याचं वचन तुम्ही दोघांनी सगळ्यांच्या साक्षीने दिलेलं आहे. वा वा. आता तुम्ही तुमचा अंगठीचा कार्यक्रम करू शकता. श्रीनिवास, ती डेकोरेट केलेली रिंगची प्लेट घेऊन या ना. अरे हो. अंगठी कुठे आहे? मंजू मामीला तर इथेच ठेवायला सांगितली होती. कोणीतरी बाहेर ठेवली असेल. बघतो. हा बघा श्रीनो गेलो. श्रीनू, अरे मगाशी एवढा अंगठीचं ताट सजवलं होतंस ना, काय आता? हा मंजू मामी. मंजू मामी, अगं ती अंगठी देवापुढे ठेवली होतीस ना? नाही, कामाच्या गडबडीत विसरूनच गेले रे. मामी. पण मी ताट तिकडेच ठेवलंय. थांब, मी घेऊन येते. जा. आणते आणते. अरे देवा, अंगठी कुठे गेली? इला इला मंजू इला. अगं आण लवकर इथे रे. माझा मुलगा केव्हाची वाट बघतोय. हे ताट सगळी तयारी श्रीनून केल्या ना. त्याचीच कल्पना होती अशी सजवलेल्या ताटामध्ये अंगठी ठेवची. पण ह्यात अंगठी नाहीये. पण अंगठीचा बॉक्स ह्यातच होता. हो, पण आता नाहीये यात. अंगठी नाहीये म्हणजे? म्हणजे श्रीनूने मला सांगितलं होतं देवासमोर ठेवायला, पण मग काय झाला? तुझं लक्ष नाही हा? अहो कामात होते आणि मग विसरून गेले. कसला एवढा काम हा? बंधू थांब जरा. मंजू, जरा नीट आठव कुठे ठेवलीस. हां, हां, गुरुजींनी सांगितलं तसं मी पूजेचं सगळं साहित्य काढत होते आणि मग श्रीनू आला. मी ताट तसंच ठेवलं तिथे आणि मग त्याच्यानंतर लालिता यायला मी त्यांच्या निर्या नीट करत होते. कोणीतरी मला हाक मारली, मी तिथे गेले आणि मग मी बघते. हां, तुम्ही हे करून घ्या. आले. लालिताई, लालिताई, तुम्ही उचललीत का अंगठी? काय बोलतोस या? अहो तसं नाही लालिताई, म्हणजे जर तुम्ही उचलून ठेवली असेल तर. अगो तू का आरोपच करूचा असाच म्हण ना. हा, तुझी चूक तू आता माझ्यावर ढकलतस. आयन तू हाक मारल्यान होय ना? हो 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 हो. मी तुका म्हटलंय या सगळं मी करताय तेव्हा तू गेलीस ना आणि आता माझ्यावरच आळ घेतस. लालिताई तसं नाही हो. लाली ती आळ घेत नाही ग. तिच्या मनात शंका आली एवढंच. पण तो बॉक्स मंजू वहिनींनी उचलला नाही, लालीने पण उचलला नाही, मग गेला कुठे? याचा अर्थ अंगठीची चोरी झालेली आहे. तसं असेल तर सगळ्यांची झडती घ्यावी लागेल.
असेल इथेच कुठेतरी. सगळी आपलीच माणसं आहेत. पण घरात कसलो कार्यक्रम असलो तर असले वस्तू जपून ठेवक नको काय मंजू? तुका ह्या कळणार नाही काय कुठली गोष्ट आधी करूची कुठली नंतर करूची? आता 4 आठवड्याची गोष्ट असा काय ती नीट लक्ष नको देऊ काय? असाच वया या मंजू हल्ली जरा जास्तच मेघनाच्या पुढे मागे करता. तिनं दिलेली साडी घालून मिरूचा होता नाही का? मग आता पाहुण्यांसमोर आईची बोलणी पण खा. बरोबर अक्कल ठिकाणावर येत आता. मंजू मंजू नीट आठव. उचलून काहीतरी ठेवलं अशी तुझ्या लक्षात नसेल. अहो खरंच मला माहित नाहीये. चुकलंच माझं. उगाच बाकीची सगळी कामं करत राहिले. मंजू अगो हे बघ रडा नकोस. आपण शोधू ना सापडात अंगठी. कोणीतरी उचलून ठेवला ना साथ. पण कोणी सांगत नाही ना तसा. सगळी तरी इकडेच असत. नाही, मी काय म्हणते कोणाचा तरी धक्को लागलो असणार आणि काहीतरी पडली असणार. आपण शोधू का ना ती. शोधा 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 लवकर शोधा. हा? या निशीच्या नशिबात ना काय लिहून ठेवला ना काय कळतच नाही. आता आधीचं लग्न ठरला होता आता मोडला. एवढ्या प्रयत्नांनंतर ह्या साखरपुडा होता त्याचा या असा. सटवाईनी नाही हिच्या नशिबात काय लिहून ठेवलाय त्याच कळत नाही. ह्याचं लग्न म्हटलं ना की विघ्न येतातच. आता अंगठी हरवले. आता अजून काय काय लिहून ठेवला ना त्या परमेश्वराकच माहित. आपण उगाच शोधाशोध करतोय. अंगठी पडली असेल तर सापडेल, पण कोणी घेतली असेल तर कशी सापडणार? मला असं वाटतं आपण पोलिसांना बोलवून घेऊ. पोलीस नाही, या असल्या कारणासाठी आपल्या घरात पोलीस कधी येणार नाहीत. होय तर घरात शुभ कार्य हा ना. आणि पोलिसांका बोलवायचा म्हणजे नाही म्हणजे कुणीतरी डाव्या हाताने ठेवली असतात ना. आठवत नसेल कोणाक. आता नंतर सापडली तर पाहुण्यांका काय वाटेल ना. नाही म्हणजे पोलिसांका बोलवून झडती घ्यायची म्हणजे बोलवून अपमान करण्यासारखा हा ना. लालिताईंचं म्हणणं मला पटतंय. घरच्या शुभकार्यात पोलिसांना इन्व्हॉल्व नको करायला. लालिताई म्हणतायत तसं घरातच कुठेतरी असेल अंगठी. शांतपणे शोधल्यावर सापडेल. आणि असंही इथे गावाकडे रिंग एक्सचेंज करायची रीत नाहीये. सो नीरज घालेल निशीला अंगठी. नीरजला अंगठी नाही घातली तरी चालेल. नाही नाही असा होचा नाही. जर आम्ही नीरजाक अंगठी घालणार नाही ना तर तुम्ही पण निशिक अंगठी नाही घालू शकत. नाही नाही, मी सांगतोय ना आपण पोलिसांना बोलवूया. त्यांनी झडती घेतली तर अंगठीचा ठाव ठिकाणा बरोबर लागेल. हो असं काय हा. दादा सांगता ना आता त्याचं ऐका ना. आता मेघनाताई पण ताच म्हणतात. तुमचा काय आपला एकच जप करतात. लाली हे बघ, श्रीकांतराव, इथे हजर असलेले सगळेच आपले आहेत. त्यांची झडती घेऊन मला कोणाचाच अपमान करायचा नाहीये. ही घे निशिबाळा.
ही अंगठी नीरजच्या बोटात घाल. दादा तुम्ही तुमची अंगठी कशाला देताय? आपण शोधू ना ती अंगठी, आपल्याला मिळेल ती. आणि नंतर निशी ती अंगठी मला घालू शकते. हे कशाला? नीरज, काही गोष्टी ज्यावेळी व्हायला हव्यात ना त्यावेळीच झालेल्या चांगल्या असतात. ही अंगठी मला अण्णांनी म्हणजेच उमाच्या बाबाने मला ही अंगठी दिली होती, त्यांचा आशीर्वाद म्हणून. उमा लग्नानंतर माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं सगळंच चांगलं झालं. आमचा संसार सुखाचा झाला. ज्या भावनेने अण्णांनी ही अंगठी मला दिली होती ना, आज त्याच भावनेने ही अंगठी मी तुम्हाला देतोय. तुमचा संसार सुद्धा सुखाचा होईल. अण्णांचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असतील. की बाळा. म्हणजे चालूच साखरपुडो. उलट नीरजला अंगठी बरोबर उमाच्या बापाशीचो आशीर्वाद पण मिळालो. मेघनाताई, साहिलजी, गुरुजींनी 3-4 मुहूर्त काढून दिलेले आहेत आपल्याला. त्यातला एक आहे तो पहिला मुहूर्त अगदी लगेचचाच आहे आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी आहे आणि मग एकदमच नंतरचं आहे म्हणजे 4 महिन्यानंतरचं आहे. नाही हा, माझ्या सुनेला मी अजून फार वेळ माहेरी नाही ठेवणार. मग आता घेऊन जातास काय? तर गुरुजींका परत बोलवतंय म्हणजे कसं लग्न पण उरकून घेऊ. मला चालेल, पण उमाताईंना चालणार आहे का? आत्ताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. उमाताई, हवे तेवढे तुम्ही तुमच्या मुलीचे लाड करून घ्या हा आता. मेघनाताई, माका काय काळजी नाही, कारण तुम्ही आता निशीची माझ्या इतकीच काळजी घेऊक तयार असास या माहीत आहे मला. बाबा, आई, बाबा कुठे आहेत? काय रे, काय झालं? हा, नाही म्हणजे साखरपुडा झाला ना त्याच्यानंतर बाहेर गेले, अजून दिले नाही. हा, मग ते माझंच काम करायला गेले असतील. तुझं काय काम? अगं, मी त्यांच्याकडे माझे काही डॉक्युमेंट्स दिले होते झेरॉक्स काढण्यासाठी. मला ते दापोलीला जायचंय ना, हॉल तिकीट आणायला. इली काय तुझी परीक्षा? हा, मग चल मी बाकीची तयारी करतो. हा, हा